नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. उच्च न्यायालयाची भरती आलेली आहे आणि त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी कागदपत्रे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लास्ट टाइम म्हणजे 2024 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म रद्द करण्यात आला. त्याचं कारण होतं ते म्हणजे डॉक्युमेंट्स. तर आपल्याला जी काही शेवटची भरती आली होती त्या भरतीमध्ये कोणकोणती कागदपत्रे लागलेली होती त्याची माहिती आपण बघणार आहोत. म्हणजे या भरतीमध्ये सुद्धा भविष्यात आपला फॉर्म किंवा आपली उमेदवारी या ठिकाणी रद्द होणार नाही किंवा त्यामध्ये आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की लास्ट जर आपण भरती पाहिली तर बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आलेला होता आणि त्यांचा फॉर्म या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट या ठिकाणी पाहू शकता. 1226 जणांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला होता. त्यानंतर 151 जणांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला होता कारण की जी काही तारीख होती त्या तारखेपर्यंत त्यांनी त्यांची कागदपत्रे सादर केलेली नव्हती. नंतर जर पाहिलं आपण 26 कॅन्डिडेट तर त्यांनी स्पीड पोस्टाद्वारे आपले डॉक्युमेंट्स पाठवलेले होते. त्यांनी जे सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला त्याच पद्धतीने डॉक्युमेंट पाठवायचे असतात. या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांनी अदर स्पीड पोस्टद्वारे डॉक्युमेंट पाठवलेले होते 26 विद्यार्थ्यांनी, म्हणून त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला. नंतर 20 कॅन्डिडेट जे होते त्यांनी ऑनलाईन जे ॲप्लिकेशन केलेलं होतं त्यामध्ये जो त्यांचा रजिस्ट्रेशन आयडी होता त्या संदर्भात त्यांना प्रॉब्लेम आलेला होता, म्हणूनच 20 कॅन्डिडेटचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला होता. नंतर 2321 कॅन्डिडेट जे आहेत त्यांचे सुद्धा कन्सिडर या ठिकाणी करण्यात आलेले होते. इथे पहा, तुम्ही पाहू शकता त्यांना सुद्धा या भरतीसाठी कन्सिडर करण्यात आलेलं नाही. तर अशी विविध कारणं असतात कारण की त्यांनी सुद्धा डॉक्युमेंट त्यांचे पाठवलेले नव्हते. तर मेन कारण आपल्याला काय येतं, मेन अडचण आपली अर्जामध्ये येत असते ते म्हणजे डॉक्युमेंट्सची. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला भविष्यात लागतील त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला डेडिकेटेड तयारी करायची असेल तर त्यासाठी स्पेशल आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. यामध्ये लिपिक, चालक, शिपाई या तिन्हीसाठी सराव पेपर असतील. जे सर्व पेपर आहेत ते नवीन पॅटर्नवर आधारित आहेत आणि तसेच यामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचा परिपूर्ण सराव या टेस्ट सिरीजमधून होऊ शकतो. 51 सराव पेपर हे लिपिक पदासाठी असतील, 51 सराव पेपर हे शिपाई पदासाठी असतील आणि 51 सराव पेपर या ठिकाणी चालक पदाचे आपण सेपरेटरित्या ठेवलेले आहेत. म्हणजे चांगला सराव तुमचा या टेस्ट सिरीजमधून होऊ शकतो. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर लिपिकसाठी फी आहे ₹149, चालकसाठी फी आहे ₹125 आणि शिपाईसाठी फी ठेवलेली आहे ₹99 म्हणजे ₹100 जवळपास. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची आहे तर 7350037272 या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही मागच्या वर्षी म्हणजे 2024 संदर्भात नोटीस आलेली होती. त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला खाली दाखवतो. खाली पहा, त्याची तारीख आहे 12 जानेवारी 2024 रोजी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. जी 2023-24 मध्ये भरती आलेली होती. त्या संदर्भात विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्युमेंट्स पाठवण्यास सांगितलेलं होतं आणि जे काही डॉक्युमेंट्स पाठवायला सांगितले होते त्याची लिस्ट आपण या ठिकाणी बघतोय. यामध्ये सर्वात प्रथम जे कागदपत्र आहे ते म्हणजे ऑनलाईन अर्जाची प्रत, नोंदणी क्रमांकासहित प्रिंट आउट ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ द रजिस्ट्रेशन आयडी नंबर. म्हणजे महत्त्वाचं काय, तर सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म. आता शेवटची तारीख किती आहे? 5 तारखेच्या नंतर तुम्ही तुमचं लॉगिन सुद्धा करू शकणार की नाही यामध्ये संभ्रम राहणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर पॉसिबिलिटी आहे की तुमचं लॉगिन होणार नाही. म्हणून सध्या तारीख आपल्या हातात आहे. तर सर्वांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी त्यांची प्रिंट आउट काढून ठेवा आणि त्यावर तुमचा नोंदणी क्रमांक आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करा. कारण की इथे त्यांनी फक्त एवढं सुद्धा सांगितलं असतं की ऑनलाईन अर्जाची प्रत, पण त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला रजिस्ट्रेशन आयडी. म्हणून तुम्ही जी प्रिंट आउट घेतलेली आहे त्यावर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी मेन्शन आहे किंवा नाही ते एकदा पाहून घ्या. कधी-कधी प्रिंट आउटमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असतो. त्या कारणामुळे आपला नोंदणी क्रमांक त्यावर नसतो. म्हणून जी पीडीएफ असेल ती तुम्ही ईमेलवर टाकून ठेवा, सेव्ह करून ठेवा, त्याची प्रिंट आउट काढून ठेवा आणि फॉर्म तुमच्याजवळ सांभाळून ठेवा. तो आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी लागणार आहे किंवा त्यांनी जर मागितलं तर ते आपल्याला पाठवावं लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे काय, तर जन्मतारखेच्या पुराव्याबद्दल दाखला. यामध्ये आपण काय देऊ शकतो, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देऊ शकतो किंवा जे काही जन्म प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यासोबतच एस-एस-सीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे 3 डॉक्युमेंट्स आहेत. 3 पैकी एक जरी तुम्ही सादर केलं तरी सुद्धा या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालणार आहे. नंतर पहा, तिसऱ्या क्रमांकाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे शैक्षणिक पात्रता 7वी पासचे गुणपत्रक. आता हा जो फॉर्म आहे किंवा ही जी नोटिफिकेशन आहे ही हमाल किंवा शिपाई या पदासाठी होती. म्हणून तुम्ही जर शिपाई पदासाठी बघितलं तर इथे या ठिकाणी आपल्याला 7वीचं गुणपत्रक त्यांनी मागितलेलं आहे. तुम्ही जर लिपिक पदासाठी फॉर्म भरत असाल तर मग तुम्हाला 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन इतर पदांचे सुद्धा डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यावे लागणार आहे. ज्याचा पॉईंट त्यांनी 4थ्या क्रमांकामध्ये दिलेला आहे. शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र 10वी, 12वी तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला असेल इत्यादी. म्हणजे तुम्हाला मार्कशीट सुद्धा लागेल, तुमची डिग्री सुद्धा लागेल. एखादी जर 10वीची मार्कशीट असेल तर मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर बोर्ड सर्टिफिकेट. जर तुम्ही हमाल शिपाईसाठी फॉर्म भरला असेल तर 7वीचं सुद्धा लागणार आहे. अन्यथा तुम्हाला 10वी पासूनचे पुढचे शैक्षणिक कागदपत्रे द्यावी लागतील.
नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो 5व्या क्रमांकाचा आहे ते म्हणजे सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला. आता ज्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरला, कॅटेगरी सिलेक्ट वगैरे केलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागणार आहे. नंतर पहा 6व्या क्रमांकाचा पॉइंट आहे, जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज, शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिलेला विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. म्हणजे काही फिमेल कॅन्डिडेट असतात, त्यांचं लग्नानंतर नाव बदललं जातं. तर अशा स्थितीत तुम्ही तुमचं जे काही मॅरेज सर्टिफिकेट असतं ते सुद्धा दिलं तर चालणार आहे, किंवा जे काही शासकीय राजपत्र आहे ते सुद्धा दिलं तरी देखील यामध्ये तुम्हाला चालू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जे काही डॉक्युमेंट्स शिपाई या पदासाठी 2024च्या संदर्भात त्यांनी मागवलेले होते ते आपण सर्वच्या सर्व पाहिलेले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फॉर्म. कारण की एकदा फॉर्मची तारीख गेली तर मे बी पॉसिबिलिटी राहील की तुम्हाला तो डाउनलोड करता येणार नाही. म्हणून सध्या तुम्ही तो डाउनलोड करून ठेवा. आणि इतर जे शैक्षणिक कागदपत्रे आहेत ती सुद्धा आपण इथे बघितली. यावर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. उच्च न्यायालयाची भरती आलेली आहे आणि त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी कागदपत्रे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लास्ट टाइम म्हणजे 2024 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म रद्द करण्यात आला. त्याचं कारण होतं ते म्हणजे डॉक्युमेंट्स. तर आपल्याला जी काही शेवटची भरती आली होती त्या भरतीमध्ये कोणकोणती कागदपत्रे लागलेली होती त्याची माहिती आपण बघणार आहोत. म्हणजे या भरतीमध्ये सुद्धा भविष्यात आपला फॉर्म किंवा आपली उमेदवारी या ठिकाणी रद्द होणार नाही किंवा त्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की लास्ट जर आपण भरती पाहिली तर बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आलेला होता आणि त्यांचा फॉर्म या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट या ठिकाणी पाहू शकता. 1226 जणांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला होता. त्यानंतर 151 जणांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला होता, कारण की जी काही तारीख होती त्या तारखेपर्यंत त्यांनी त्यांची कागदपत्रे सादर केलेली नव्हती. नंतर जर पाहिलं आपण 26 कॅन्डिडेट, तर त्यांनी स्पीड पोस्टाद्वारे आपले डॉक्युमेंट्स पाठवलेले होते. त्यांनी जे सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला त्याच पद्धतीने डॉक्युमेंट पाठवायचे असतात. या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांनी अदर स्पीड पोस्टद्वारे डॉक्युमेंट पाठवलेले होते 26 विद्यार्थ्यांनी, म्हणून त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला. नंतर 20 कॅन्डिडेट जे होते त्यांनी ऑनलाईन जे ॲप्लिकेशन केलेलं होतं त्यामध्ये जो त्यांचा रजिस्ट्रेशन आयडी होता त्या संदर्भात त्यांना प्रॉब्लेम आलेला होता, म्हणूनच 20 कॅन्डिडेटचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला होता. नंतर 2321 कॅन्डिडेट जे आहेत त्यांचे सुद्धा कन्सिडर या ठिकाणी करण्यात आलेले होते. इथे पहा तुम्ही पाहू शकता त्यांना सुद्धा या भरतीसाठी कन्सिडर करण्यात आलेलं नाही. तर अशी विविध कारणं असतात, कारण की त्यांनी सुद्धा डॉक्युमेंट त्यांचे पाठवलेले नव्हते. तर मेन कारण आपल्याला काय येतं, मेन अडचण आपली अर्जामध्ये येत असते ते म्हणजे डॉक्युमेंट्सची. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला भविष्यात लागतील त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला डेडिकेटेड तयारी करायची असेल तर त्यासाठी स्पेशल आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. यामध्ये लिपिक, चालक, शिपाई या तिन्हीसाठी सराव पेपर असतील. जे सर्व पेपर आहेत ते नवीन पॅटर्नवर आधारित आहेत आणि तसेच यामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचा परिपूर्ण सराव या टेस्ट सिरीजमधून होऊ शकतो. 51 सराव पेपर हे लिपिक पदासाठी असतील, 51 सराव पेपर हे शिपाई पदासाठी असतील आणि 51 सराव पेपर या ठिकाणी चालक पदाचे आपण सेपरेटरित्या ठेवलेले आहेत. म्हणजे चांगला सराव तुमचा या टेस्ट सिरीजमधून होऊ शकतो. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर लिपिकसाठी फी आहे ₹149, चालकसाठी फी आहे ₹125 आणि शिपाईसाठी फी ठेवलेली आहे ₹99 म्हणजे ₹100 जवळपास. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची आहे तर 7350037272 या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही मागच्या वर्षी म्हणजे 2024 संदर्भात नोटीस आलेली होती. त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला खाली दाखवतो. खाली पहा त्याची तारीख आहे 12 जानेवारी 2024 रोजी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. जी 2023-24 मध्ये भरती आलेली होती त्या संदर्भात विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्युमेंट्स पाठवण्यास सांगितलेलं होतं आणि जे काही डॉक्युमेंट्स पाठवायला सांगितले होते त्याची लिस्ट आपण या ठिकाणी बघतोय. यामध्ये सर्वात प्रथम जे कागदपत्र आहे ते म्हणजे ऑनलाईन अर्जाची प्रत, नोंदणी क्रमांकासहित प्रिंट आउट ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ द रजिस्ट्रेशन आयडी नंबर. म्हणजे महत्त्वाचं काय तर सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म. आता शेवटची तारीख किती आहे 5 तारखेच्या नंतर तुम्ही तुमचं लॉग इन सुद्धा करू शकणार की नाही यामध्ये संभ्रम राहणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर पॉसिबिलिटी आहे की तुमचं लॉग इन होणार नाही. म्हणून सध्या तारीख आपल्या हातात आहे. तर सर्वांना ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी त्यांची प्रिंट आउट काढून ठेवा आणि त्यावर तुमचा नोंदणी क्रमांक आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करा. कारण की इथे त्यांनी फक्त एवढं सुद्धा सांगितलं असतं की ऑनलाईन अर्जाची प्रत, पण त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला रजिस्ट्रेशन आयडी. म्हणून तुम्ही जी प्रिंट आउट घेतलेली आहे त्यावर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी मेन्शन आहे किंवा नाही ते एकदा पाहून घ्या. कधी-कधी प्रिंट आउटमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असतो. त्या कारणामुळे आपला नोंदणी क्रमांक त्यावर नसतो. म्हणून जी पीडीएफ असेल ती तुम्ही ईमेलवर टाकून ठेवा, सेव्ह करून ठेवा, त्याची प्रिंट आउट काढून ठेवा आणि फॉर्म तुमच्याजवळ सांभाळून ठेवा. तो आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी लागणार आहे किंवा त्यांनी जर मागितलं तर ते आपल्याला पाठवावं लागणार आहे.
दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे काय, तर जन्मतारखेच्या पुराव्याबद्दल दाखला. यामध्ये आपण काय देऊ शकतो, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देऊ शकतो किंवा जे काही जन्म प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यासोबतच एस-एस-सीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे 3 डॉक्युमेंट्स आहेत. 3 पैकी एक जरी तुम्ही सादर केलं, तरी सुद्धा या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालणार आहे. नंतर पहा तिसऱ्या क्रमांकाचं डॉक्युमेंट आहे, ते म्हणजे शैक्षणिक पात्रता 7वी पासचे गुणपत्रक. आता हा जो फॉर्म आहे किंवा ही जी नोटिफिकेशन आहे, ही हमाल किंवा शिपाई या पदासाठी होती. म्हणून तुम्ही जर शिपाई पदासाठी बघितलं, तर इथे या ठिकाणी आपल्याला 7वीचं गुणपत्रक त्यांनी मागितलेलं आहे. तुम्ही जर लिपिक पदासाठी फॉर्म भरत असाल, तर मग तुम्हाला 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन इतर पदांचे सुद्धा डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यावे लागणार आहे. ज्याचा पॉइंट त्यांनी 4थ्या क्रमांकामध्ये दिलेला आहे. शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र 10वी, 12वी तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला असेल इत्यादी. म्हणजे तुम्हाला मार्कशीट सुद्धा लागेल, तुमची डिग्री सुद्धा लागेल. एखादी जर 10वीची मार्कशीट असेल तर मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर बोर्ड सर्टिफिकेट. जर तुम्ही हमाल शिपाईसाठी फॉर्म भरला असेल तर 7वीचं सुद्धा लागणार आहे. अन्यथा तुम्हाला 10वी पासूनचे पुढचे शैक्षणिक कागदपत्रे द्यावी लागतील. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा आहे ते म्हणजे सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला. आता ज्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरला, कॅटेगरी सिलेक्ट वगैरे केलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागणार आहे. नंतर पहा 6व्या क्रमांकाचा पॉइंट आहे, जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज, शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. म्हणजे काही फिमेल कॅन्डिडेट असतात, त्यांचं लग्नानंतर नाव बदललं जातं. तर अशा स्थितीत तुम्ही तुमचं जे काही मॅरेज सर्टिफिकेट असतं ते सुद्धा दिलं तर चालणार आहे किंवा जे काही शासकीय राजपत्र आहे ते सुद्धा दिलं तरी देखील यामध्ये तुम्हाला चालू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जे काही डॉक्युमेंट्स शिपाई या पदासाठी 2024च्या संदर्भात त्यांनी मागवलेले होते, ते आपण सर्वच्या सर्व पाहिलेले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फॉर्म. कारण की एकदा फॉर्मची तारीख गेली तर मे बी पॉसिबिलिटी राहील की तुम्हाला तो डाउनलोड करता येणार नाही. म्हणून सध्या तुम्ही तो डाउनलोड करून ठेवा आणि इतर जे शैक्षणिक कागदपत्रे आहेत ती सुद्धा आपण इथे बघितली. यावर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.